नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी घटक चाचणी पहिली विषय मराठी. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं आहे. चला आता सुरू करूया पेपर. यामध्ये सर्वात पहिले आपला विभाग क्रमांक 1 असणार आहे गद्य विभाग, जो की आहे आपला पठित उतारा, म्हणजेच आपल्या पाठामधील उतारा आपल्याला इथे देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे, एकूण एका गुणासाठी. यामध्ये एक आहे आकलन कृती चौकटी पूर्ण करा. एक वसंताच्या पुष्प मुद्रेचे चिन्ह त्यातले महिने, तर याचं उत्तर आहे फाल्गुन आणि वैशाख. तर फाल्गुन, चैत्र आणि वैशाख अशा प्रकारे आपण याचं उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये 2 यामधून मधुर रस वाहत असतो, तर उत्तर फूल आणि फळ. तर यामधून मधुर रस वाहत असतो, तर फुला आणि फळामधून काय असतो, तर मधुर रस हा वाहत असतो. यानंतर आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे, हा आपण अगदी व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक यामध्ये वाचायचा आहे. यानंतर पुढील पाहूयात. यामध्ये पुढील प्रश्न आहेत. आकलन कृती 2 रिकाम्या चौकटी पूर्ण करा, एकूण 2 गुणांसाठी. त्यामधील पहिलं वृक्षलतांचे दर्शन असे घडते, तर उत्तर वृक्षलतांचे दर्शन हे फाल्गुनातच घडते. यानंतर 2 ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे वर्णन यांनी केले आहे, तर उत्तर ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे वर्णन तर ज्ञानेश्वर यांनी केले आहे. यानंतर 3 चैत्र हा खरा आहे, तर उत्तर चैत्र हा वसंतात्मा व मधुमास आहे. यानंतर यामध्ये कृती क्रमांक 3 स्वमत कृती, तुमच्या आवडत्या मराठी महिन्याची माहिती थोडक्यात तुमच्या शब्दात लिहायची आहे, एकूण 3 गुणांसाठी. यानंतर विभाग क्रमांक 2 जो की असणार आहे पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये आकलन कृती व चौकटी पूर्ण करा, एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं जोडू नये तर पापद्रव्य जोडू नये. यानंतर 2 भांडू नये तर तोंडाळाशी भांडू नये. यानंतर 3 ओळखल्याविना खाऊ नये, तर उत्तर आहे फळ. आणि 4 पुसल्याविना जाऊ नये, तर उत्तर आहे वाट. इथे आपल्याला जी कविता दिलेली आहे ती आपण अगदी व्यवस्थितपणे यामध्ये वाचायची आहे. यानंतर यामध्ये पुढील काव्य सौंदर्य आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पुढील ओळींचे रसग्रहण करा तुमच्या शब्दात. आशय सौंदर्य उत्तम लेखा. सौंदर्य लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये, पाप कपट करून संपत्ती साठवू नये, सदवर्तन सोडू नये. यानंतर विभाग क्रमांक 3 जो की आहे स्थूल वाचन. प्रश्न क्रमांक 3 पुढीलपैकी कोणती एक कृती सोडवा, एकूण 3 गुणांसाठी. येळबंबू डब्बू या गिरिजा केर यांच्या बाल कादंबरीतील विनोद लिहायचा आहे. आणि 2 मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे, याविषयी तुमचा अभिप्राय यामध्ये स्पष्ट करायचा आहे. यानंतर पुढील विभाग क्रमांक 4 व्याकरण विभाग, एकूण 2 गुणांसाठी. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा. त्यामधील 1 सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो, तर यामध्ये कटाक्ष असतो. यानंतर 2 वाक्यातील संवादाचा तिसरा व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. यानंतर गटातनं बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. ऐट, डौल, रुबाब, चैन, तर यामध्ये उत्तर आहे चैन. यानंतर कपाळ, हस्त, ललाट आणि भाल, तर उत्तर आहे हस्त. 3 खालील शब्द प्रमाण मराठी भाषेमध्ये लिहायचं आहे. तर ॲब्सेन्स म्हणजेच अनुपस्थिती आणि ड्रामा म्हणजेच नाटक.